त्र्यंबकेश्वर मधून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरील काँक्रीट काढून नदीचा नैसर्गिक प्रवाह मोकळा करण्यात येणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये काल नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये बैठक झाली। यावेळी महाजनांनी काँक्रीट काढण्यात येणार असल्याचं म्हटलंय। मात्र यावरून नवा वाद निर्माण होऊ शकतो। या भागात भाजीपाला व्यावसायिक व्यवसाय करतात, ते काँक्रीट काढण्याला विरोध करू शकतात। या भाजी विक्रेत्यांना नवीन जागा देणार असल्याचंही गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितलंय। भाजीपाल्याची व्यवस्था आम्ही दुसऱ्या ठिकाणी करू, पण जे या ठिकाणचं महत्व आहे गोदावरी नदीचं, की जी गावातून मधोमध ठिकाण मंदिराला लागून वाहत होती, तीच बंद करण्यात आलेली आहे। तर मला वाटतं की ती काढणं जरुरी आहे, काळाची गरज आहे आणि ती 12 महिने वाहिली पाहिजे असं शासनाला त्या ठिकाणी वाटतंय। आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी परवाच्या ठिकाणी निर्देश दिले आले तेव्हा 3 दिवसापूर्वी की हे तात्काळ त्या ठिकाणी स्लॅब काढून टाका आणि त्या ठिकाणी चांगली त्या ठिकाणी रिपेअर करून सौंदर्यीकरण करून त्या ठिकाणी कोणी त्यात पडणारे याची काळजी आम्ही घेऊ, त्या ठिकाणी ती काळजी घेऊ। आजूबाजूला काय असेल कठडे करू, बॅरिकेड करू आणि ती काळजी आम्ही अधिक त्या ठिकाणी निश्चित घेऊ, पण तो स्लॅब आम्ही काढून त्या ठिकाणी नदी वाहती करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।